नवऱ्याला पहिल्या वर्षी काय म्हणते? अहो ऐकलात का मी काय म्हणते? दुसऱ्या वर्षी अहो बंटीचे पप्पा ऐकलात का? तिसऱ्या वर्षी भैरे झालात का? ऐकू येत नाही का? चौथ्या वर्षी इकडे टाक तिकडे येऊ. पाचव्या वर्षी कान डोळे फुटल्या मेल्याचे माणूस कुठं खपला विनोद संपला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे बायको नवऱ्याला कशा धमक्या देते? पायलटची बायको म्हणते जास्त उडू नका. पेंटरची बायको म्हणते थोबाडच रंगवीन. टीचरची बायको म्हणते मला शिकवू नका. नटाची बायको म्हणते जास्त नाटक करू नका. वीज कर्मचाऱ्याची बायको म्हणते माहितीत किती दिवे लावले. दंतवैद्याची बायको म्हणते दात तोडून हातात देईन. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काय काय मिळवायचंय? लक्ष्मी मिळवायची, सरस्वती मिळवायची अथवा नारायण मिळवायचंय तुम्ही ठरवू शकता. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात धन अर्जावयानेक उपाय करती लोक नाना क्लेश भोगुनी दुःख द्रव्य देख साचिती. आपण लक्ष्मी देत आहोत. आपल्या धनाच्या सौर आपण धन मिळवण्याकरताही दुःखच भोगायला लागते. त्याचं संरक्षणाकरताही दुःखच भोगायला लागते. आणि धन आपल्यापासून निघून गेल्याच्या नंतर सुद्धा दुःखच भोगायला लागते. शास्त्रकाराने असं म्हटले अर्थनामर्जने क्लेशस तथैव परिपालने नासे दुःख वे दुःखम दिगर्तान क्लेशकारिणा. या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहेत. चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, क्रोध, गर्व, महामद, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान.